नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघत आहे। मकर संक्रांत आहे, तिळाचे खुसखुशीत लाडू झालेच पाहिजेत। बघा अजिबात कडक होत नाही। बघा तुम्हाला इथे मी एक लाडू तोडून सुद्धा दाखवते। क्या बात आहे, मस्त असा सहज तुटतो। म्हणजे आपला पाक परफेक्ट प्रमाणात झाला होता आणि लाडू सुद्धा मस्त असे खुसखुशीत झाले आहे। अजिबात कुठेच कडक झाले नाही। तिळाचे लाडू करताना पाक कसा शिजवायचा, लाडू कडक होऊ नये यासाठी भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहेत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्या टिप्स तुम्ही फॉलो करा। मेजरमेंट अचूक प्रमाणात आहे। तुमचं जर प्रमाण इकडे तिकडे झालं तर मग तिळाचे लाडू हे छान असे खुसखुशीत होतील नाही। मकर संक्रांत आहे तर तिळाचे लाडू झालेच पाहिजेत। तर बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात आमच्या लाडू कडक होतात, तर इथं आपण अजिबात कडक न होणारे लाडू बनवायला तर सुरुवात करूयाच। पण मुळात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असे गोल गरगरीत अजिबात कडक न होता तिळाचे खुसखुशीत लाडू बनवायला लगेच सुरुवात करूया। तर तिळाचे लाडू करण्यासाठी साहित्य फार कमी लागतं। बघा इथं मी 1 वाटी तीळ घेतले आणि 1 वाटीच गूळ घेतला आहे। जेवढी वाटी आपण तीळ घेतले तेवढी 1 वाटी गूळ सुद्धा घेतला आणि एखादा चमचा तूप लागेल। आता सगळ्या अगोदर इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये आपल्याला तीळ हलकेसे भाजून घ्यायचे। छान असे तीळ खमंग आपण इथे 2-3 मिनिटासाठी मस्त असे परतून घेऊयात, जेणेकरून याचा तिळामधील कच्चा स्मेल निघून जाईल आणि आपण तिळाचे जेव्हा लाडू खाऊ ते खूप छान असे टेस्टी लागतील। तर आपण अजिबात कडक न होणारे तिळाचे मस्तपैकी असे लाडू बनवणार आहे। बघा इथं 3 ते 4 मिनिटं तीळ मस्त मी असे भाजून घेतले। असा तडतडायचा आवाज आला की तीळ व्यवस्थित असे भाजले जातात। हे बघा आता ही तीळ आपण लगेच काढून घेऊया। आता याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा। बघा इथं छोटी वाटी भरून पाणी आहे, 2 चमचे इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं। आता इथे आपल्याला गूळ संपूर्णपणे असा विरघळून घ्यायचा। प्रमाण अगदी अचूक घ्या, जेवढे आपण तीळ घेतले तेवढेच गूळ सुद्धा घ्या, कारण प्रमाण जर चुकीचं घेतलं तर मग लाडू बिघडण्याची शक्यता असते, ते एकदम असे कडक होती। पाक शिजवताना कसा शिजवावा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। बघा याला असा मस्त असा फेस आला, संपूर्ण गूळ विरघळला आहे। गॅस मंद आचेवरच करून घ्यायचा आणि हा गूळ आपल्याला कडक होईपर्यंत अजिबात शिजवून घ्यायचा नाही। हा गूळ आपल्याला असा मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा। इथे हा गुळाचा पाक 4 ते 5 मिनिटासाठी चांगला असा शिजवून घेऊया। बघा इथे 4 ते 5 मिनिटासाठी मस्त असा मी पाक शिजवून घेतला आणि गुळाचा कलरसुद्धा बदलला आहे, तुम्ही बघू शकता छान असा डार्क झाला आहे। आता आपण चेक करून बघूया। वाटी घेतली मी आणि या वाटीमध्ये पाणी आहे। आपल्याला हे पाकाची सिरप या वाटीमध्ये घालून घ्यायची। बघा इथे मी वाटीमध्ये घालून घेतली आणि याचा असा गोळा होते का ते बघायचं। तुम्ही बघू शकता याचा असा छान असा गोळा होते। आपल्याला असाच मऊसूत याचा गोळा होईपर्यंत पाक शिजवून घ्यायचा। बघा छान इथं मऊसूत झाला, फक्त कडक होऊ द्यायचा नाही पाक, छान असा मऊ होईपर्यंतच हा आपल्याला पाक शिजवून घ्यायचा। बघा मस्त असा मऊसूत गोळा होतो। आता या स्टेजला आपण गॅस करूया बंद। लक्षात ठेवा पाक हा त्याचा असा कडक गोळा व्हायला नको, कडक जर झाला तर लाडूसुद्धा कडक होतील। ही टीप अत्यंत आवश्यक आहे। आता गॅस मी बंद केला। आता यामध्ये भाजलेले तीळ घालून घेऊया आणि लगेच हे मिसळून घ्यायचं। छान इथं मी असं हे मिश्रण मिसळून घेतलं। आता आपल्याला काय करायचं, हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे छोटे छोटे गोळे असे बाजूला काढून घ्यायचे। ही प्रोसेस आपल्याला फास्ट करावी लागेल। इथे एक मी प्लेट घेतली, त्याला व्यवस्थित असं तूप लावून घेतलं। आता हे चमच्याने यामध्ये जेवढ्या आकाराचे आपल्याला लाडू हवे असे गोळे तयार करून घ्यायचे। एवढ्या आकारामध्ये तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही लाडू करून घेऊ शकता। जेवढं मिश्रण मावेल तेवढंच मी या प्लेटमध्ये काढून घेते। आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला हाताला पाणी लावायचं। हाताला व्यवस्थित असं पाणी लावून घेतलं आणि हा मिश्रणाचा गोळा घ्यायचा, जेणेकरून आपल्या हाताला असा चटका बसेल नाही। जेवढ्या आकारामध्ये आपल्याला लाडू हवे तेवढ्या आकारामध्ये आपण लाडू करून घेऊ शकतो। बघा याप्रमाणे असे हातावर मस्त असा गोल गरगरीत फिरवून घ्यायचा, जेणेकरून मस्त असा गोल होईल। बघा
मी छोट्याच आकारामध्ये हे लाडू करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मध्यम आकाराप्रमाणे किंवा मग मोठ्या आकारामध्ये करू शकता. आणखी मी तुम्हाला एक दाखवते करून. हे बघा, याप्रमाणे असा लगेच वळायला घ्यायचे हे लाडू, नाहीतर तुम्ही थंड हे मिश्रण झाल्यावर हे लाडू अजिबात करता येतील नाही. आता याचप्रमाणे सगळे लाडू मी करून घेते. बघा, इथे आपले सगळे तिळाचे लाडू बनून तयार आहेत आणि काय दिसतात भारी. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा गोल गरगरीत लाडू इथं बनून तयार आहे. बघा, क्या बात आहे. छान असा दिसत आहे आणि एकदम असा खुसखुशीत झाला आहे. अजिबात कुठेच कडक झालेला नाही. फक्त मी ज्या सांगितलेल्या टिप्स त्या लक्षात ठेवा. पाक आपल्याला कडक असा शिजवायचा नाही. जर आपण जास्त असा कडक पाक शिजवला तर मग लाडू कडक होतील. तर पाक शिजवताना तेव्हा पाण्यामध्ये चेक करून बघायचा. त्याची अशी मऊसूत गोळी तयार झाली की तो पाक परफेक्ट आहे. पाकाची सिरप जर पाण्यामध्ये घातले आणि तो एकदम असा कडक झाला तर तो पाक असा परफेक्ट नाही. तर पाक शिजवताना असा मऊसूतच शिजवून घ्यायचा. जे टिप्स मी सांगितल्या त्या लक्षात ठेवा, म्हणजे तुमचेही तिळाचे लाडू छान असे खुसखुशीत होतील आणि अजिबात कुठेच कडक राहतील नाही. मकर संक्रांत आहे तर तिळाचे लाडू तर झालेच पाहिजेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल, मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.